नमस्कार मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत होळीची पूजा, कथा आणि संपूर्ण माहिती. होळीची पूजा कशी करावी? होळी हा सण फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी होळीची पूजा करून तिचे दहन केले जाते. ही पूजा मुख्यतः नैसर्गिक शक्तींची उपासना, वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय यांचे प्रतीक मानले जाते. होळी पूजेची तयारी. होळी रचणे. होळी पेटवण्यासाठी झाडाच्या लाकडाचे मुळे, गव्हाच्या लोंब्या, गाईच्या शेणाच्या गोवऱ्या आणि इतर जळणारा पदार्थ एकत्र करून होळी उभारली जाते. पूजेचे साहित्य: नारळ, हळद, कुंकू, अक्षता, हार, फुले, सुपारी, गहू किंवा हरभऱ्याच्या ओंब्या, पाणी असलेला कलश, गूळ, खोबरे आणि गव्हाचे दाणे. होळी पूजेची विधी: स्नान करून शुद्ध मनाने पूजा सुरू करावी. होळीची प्रदक्षिणा 3, 5 किंवा 7 वेळा घालावी. होळीला हळद, कुंकू, अक्षता व्हाव्यात आणि फुले अर्पण करावी. गव्हाच्या लोंब्या, हरभऱ्याच्या शेंगा, नारळ आणि गूळ अर्पण करावा. गाईच्या शेणाच्या गोवऱ्या अर्पण कराव्यात. होळी दहन करण्यापूर्वी काही लोक पूजा करून अग्नी प्रज्वलित करतात. होळी पेटवल्यानंतर तिच्यात गहू आणि हरभऱ्याच्या ओंब्या टाकल्या जातात आणि नंतर ते प्रसाद म्हणून घेतले जातात. नारळसुद्धा टाकले जातात. होळीचा सण चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. या दिवशी होळीमाता आणि अग्निदेवतेची पूजा केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी धुलिवंदन साजरा केला जातो, जिथे रंगांची उधळण केली जाते आणि आनंदाने हा सण साजरा केला जातो. होळी हा भारतातील एक प्रमुख सण आहे, जो फाल्गुन महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण रंगांचा आणि आनंदाचा प्रतीक मानला जातो. होळीचा सण विशेषतः 2 भागांमध्ये विभागला जातो. पहिल्या दिवशी होळी दहन म्हणजेच होलिका दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी. होळी साजरी करण्यामागील काही कथा आहेत, त्या पाहूया. होलिका आणि भक्त प्रल्हाद ही सर्वात प्रसिद्ध कथा. राजा हिरण्यकश्यप हा एक अहंकारी आणि क्रूर राजा होता. त्याने स्वतःला देव समजून सर्वांना त्याची पूजा करण्यास भाग पाडले. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता. हिरण्यकश्यपला हे सहन होत नव्हते. त्याने आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला प्रल्हादाला जाळण्याचा आदेश दिला. होलिकेला वरदान होते की ती अग्नीमध्ये जळणार नाही, म्हणून ती प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसली. पण भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हाद वाचला आणि होलिका जळून खाक झाली. त्यानंतर हिरण्यकश्यपलाही श्री विष्णूने नरसिंह अवतार घेऊन ठार मारले. होलिका दहन हा अन्याय आणि अहंकाराच्या नाशाचे प्रतीक मानले जाते. भगवान श्रीकृष्ण बालपणी गोपिकांसोबत रंग खेळत असत. एकदा कृष्णाने यशोदा मातेच्या सांगण्यावरून राधा आणि तिच्या सखींसोबत रंगाची उधळण केली. त्यानंतर हा खेळ लोकप्रिय झाला. रंगपंचमीचा उत्सव सुरू झाला. होळी साजरी करण्याची पद्धत पाहूया. होलिकेची प्रतिकात्मक प्रतिमा तयार करून जळणारे लाकडे आणि गवत गोळा करून होळी पेटवली जाते. या दिवशी लोक एकमेकांवर गुलाल पाण्याचे रंग उडवतात, नृत्य, गाणी, मस्ती करतात. मिठाई, खास करून गुजिया, पुरणपोळी, भांग यांसारखे पदार्थ खाल्ले जातात. सामाजिक आणि आध्यात्मिक संदेश. हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. लोकांमध्ये आपुलकी वाढवण्याचा सण हा आहे. जुने वाद विसरून नवी सुरुवात करण्याची संधी या सणामुळे होते. होळी हा सण केवळ रंगांचा सण नसून तो जीवनातील उत्साह, सौहार्द आणि आनंदाचे प्रतीक आहे. होळीविषयी काही माहिती. तर होळी भारतातच नव्हे तर नेपाळ, मॉरिशस, फिजी, त्रिनिदाद टोबॅगो, गयाना, सुरिनाम आणि इतर भारतीय वंशाच्या लोकसंख्या असलेल्या देशांमध्येही मोठ्या प्रमाणे उत्साहाने साजरा केला जातो. होळीची भौगोलिक विविधता. भारताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होळी वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. उत्तर भारत ब्रज होळी. मथुरा, वृंदावनमध्ये कृष्ण राधेच्या प्रेमाचा उत्सव म्हणून होळी मोठ्या आनंदाने साजरी होते. लठमार होळी. बरसाणा येथे महिला पुरुषांना लाठ्या म्हणजे काठ्या मारतात, परंतु पुरुष त्याला प्रत्युत्तर देण्याचे प्रयत्न करतात. हरियाणामध्ये धुलंडी येथे भाऊ बहिणीवर रंग टाकतात आणि थोडी ती चिडचिड करते आणि मजा करतात. मध्य आणि पश्चिम भारत शिमगो.
गोव्यात होळी शिमगो म्हणून ओळखली जाते. तेथे पारंपरिक नृत्य, गाणी होतात. महाराष्ट्रामध्ये रंगपंचमी, होळीच्या 5व्या दिवशी रंगाची उधळण होते. पूर्व आणि दक्षिण भारत, बंगाल येथे हा उत्सवसुद्धा साजरा केला जातो. चैतन्य महाप्रभू यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. तमिळनाडूमध्ये कामन होळी म्हणून हा उत्सव भगवान कामदेवाला समर्पित आहे. काही विशेष पदार्थ होळीच्या सणाच्या निमित्ताने बनवले जातात. गोड कचोरीसारखा पदार्थ उत्तर भारतात. महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात पुरणपोळी, गुलाब, बदाम, केसर, मसाले घालून बनवलेले दूध, कधीकधी भांग मिसळून दिले जातात. चाट आणि दही भल्ले, मलपुआ, श्रीखंड हे सुद्धा खाल्ले जातात. आता होळी आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व. होळीच्या दिवशी हिवाळ्यानंतर वसंत ऋतूच्या आगमनाचे प्रतीक हा सण ऋतू बदलाचा संकेत देतो. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवितो. विज्ञानाचा आधार. होळीच्या ज्वालांमुळे वातावरणातील जंतू नष्ट होतात, त्यामुळे आरोग्यदायी वातावरण तयार होते. मानसिक आनंद. रंग खेळल्याने आनंददायी हार्मोन्स डोपामिन आणि सेरोटोनिन सक्रिय होतात, ज्यामुळे आनंद मिळतो. होळीचा उल्लेख प्राचीन हिंदू ग्रंथांमध्ये जसे की पुराणे आणि जातक कथांमध्येही सापडला आहे. वृंदावन आणि बरसाणा येथे होळी सर्वाधिक प्रसिद्ध आहे. नवीन सुरुवात. उत्सवाचा संदेश. होळी हा केवळ रंगांचा नाही तर नव्या सुरुवातीचा सण आहे. जुन्या वाईट आठवणी, वैरभाव विसरून मित्रत्वाचा आणि प्रेमाचा रंग उधळण्याचा, खेळण्याचा हा दिवस आहे. बुरा नो मानो होली है या म्हणीप्रमाणे हा उत्सव आनंदाने आणि प्रेमाने साजरा केला जातो. तर मित्रांनो, होळीबद्दल ही दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत व्हिडिओला शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.